ना पालक आणि बटाट्याची भाजी टेस्टी, तर याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. प्लीज काळजी घेऊन लक्ष देऊन बघा. आपण ही रेसिपी कशी बनवलेली आहे. एकदम साधी सिंपल पद्धतीने आपण ही भाजी बनवून तयार केलेली आहे. आज आपण करणार आहे पालकची भाजी, ती पण बटाटे टाकून. इथं आपण दुसरीकडे बघा भाजीचं साहित्य घेऊन घेतलेलं आहे. इथं आपण 2 ते 3 बटाटे आपल्याजवळ होते घरामध्ये, आणि इथं आपण 3 ते 4 टमाटर पण कापून घेतलेले आहे, आणि इथं आपण हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. आधीच आपण पालक धुवून घेतलेली होती. तर बघा इथं कढईमध्ये आपलं तेल पण गरम होत आहे. तेल आपलं झालेलं आहे गरम. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे जिरं आपल्याला थोडं होऊ द्यायचं. टाकायचं आपल्याला हिरव्या मिरच्या. बघा आपण हिरव्या मिरच्या टाकून दिल्या. आता आपण टाकायचं टमाटर. आता आपण याच्यामध्ये टाकू 1 चम्मच मीठ जास्त नाही घ्यायचं कारण ते पालक आहे. तर बघा थोडंसं आपण भरपूर मीठ घेऊन घेतलेलं आहे, आणि थोडीशी हळदी घ्यायची. घ्यायचं आपण हलवून बघा टाकून द्यायचे. आपण बटाटे जे आपण कापून घेतलेले ते आपण धुवून घेतलेले होते यांना. चला तर आपण यांना आता हलवून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची पालक, हिला आपण बारीक बारीक कापून घेतलेली होती आधी. तर बघा आपण 2-3 पाण्याने पालक धुवून घेतलेली होती आपली. आता आपण याच्यामध्ये टाकून देणार पालक. चला आता आपण एवढं त्याच्यामध्ये हलवून घेऊ पालकला टमाटर मिरचीमध्ये. नंतर बघा आपण पुढे पालक याच्यामध्ये पलटून घेतलेली. आता आपल्याला ठेवायचं याच्यावर झाकण. कमी गॅस करून घ्यायचा. याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल मुळीच यूज करायचा नाही. ही भाजी आपल्याला सुकी करायची आहे. शकता मित्रांनो, एकदम झालेली आपली कोळली खटक पालक आणि बटाट्याची भाजी. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल, छान असेल, सिंपल पद्धतीने आपण हिला बनवलेली जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, किती छान प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पालकची आणि बटाट्याची भाजी बनवून तयार केलेली आहे. तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर एक लाईक करा. फक्त 5 मिनिटांमध्ये साधी सोपी भाजी आपण बनवून तयार केलेली. प्लीज गाईज एक लाईक करा. पुन्हा भेटू आपण सोप्या रेसिपी सोबत. बाय.